फायनली हिला पकडला नाही तर हिने अजून धुमाकूळ घातली असती घरात. मग मित्रांनो, ही आहे आपली मिंकी. आणि मग आता काय मिंकी सोबत खेळत होतं थोडं. आणि आज हिने एवढा त्रास दिला होता ना, तिला धरायला गेलं का इकडून निघायची तिकडं चालली जायची, तिकडून इकडे निघून यायची. मग काय एवढं थकून तिला धरलं आणि मग पिंजऱ्यात टाकलं. आणि पिंजऱ्यात असं बसलेली होती जसं की ती काही उपाद्याच करत नाही. मग काय मित्रांनो, पोचलो चिंटू दाकडे. तो बघूनच पाण्यात पळून गेला भाऊ. मग म्हटलं जाऊ दे, आता ये ना तुला खायला टाकून देतो. मग काय त्याला मस्तपैकी आपण खायला टाकलं. त्याला टाकलं म्हणून इकडचे मासे पण म्हणायला काय आम्हाला पण खायला टाकून द्या. मग काय छोट्यांना टाकलं पहिले, मग नंतर आपल्या गोल्डफिशला आणि मग आपल्या गप्पींना पण टाकून घेतलं. त्यानंतर मित्रांनो मी आलो गच्चीवर. आणि तुम्ही म्हणता अशा हातात कोथिंबीर कावर घेऊन आला गच्चीवर, तर सांगतो तुम्हाला. आणि मग काय इकडं तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं एक छोटंसं फिश फार्म सेटअप. आणि जर तुम्हाला पण फिशचा व्हिडिओ आवडत असेल तर बायोमध्ये लिंक आहे, चॅनल जाऊन सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी एक छोटीशी माझी बर्ड्स कॉलनी. आणि ही आहे माझी एक छोटीशी बर्ड्स कॉलनी. आणि मी कोथिंबीर का आणली होती ती यांच्यासाठीच होती. बघा बघा आता कसं खेळलं बघा. कोथिंबीरसाठी खूप दिवाने यार, त्यांची फेवरेट आहे नाही का, म्हणून. आणि मग काय त्यांना आपण कोथिंबीर खायला टाकून दिली. बघा किती चावणी खाता. आणि वर यांचे बच्चे होते अजून. आणि मग इकडं पण खायला टाकून दिलेली. मग काय त्यांचं पाणी वगैरे पण संपलेलं होतं. मग ते पण म्हटलं भरून घेऊ आणि ठेवून देऊ. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटून एक ब्लॉगमध्ये. बाय.